करायचा असेल तर त्यातला सगळ्यात महत्त्वाचा पहिला मुद्दा असा आहे की बिहारच्या जनतेने खोट्या प्रचाराला नाकारलं। राहुल गांधीचा जो वोट चोरीचा वगैरे जे मुद्दे होते, ज्या SIRवरती शंका घेतल्या गेल्या होत्या, त्याला पूर्णपणे खोटा प्रचार तुम्ही जास्त काळ लोकांना लभवू शकत नाही। वस्तुस्थिती लोकांसमोर येते आणि जनता तुम्हाला वारंवार नाकारते। हा पहिला त्यातला अर्थ, पहिला निष्कर्ष त्याचा सगळ्या विषयातला। दुसरा असं आहे, बिहारच्या जनतेने या सगळ्या विषयामध्ये प्रामुख्याने बिहारच्या विकासासाठी, शांततेसाठी, सुरक्षिततेसाठी मतदान केलंय। ज्या पद्धतीचा जंगलराजच्या आठवणी आजही तिथले बिहारच्या जुन्या लोकांच्या अंगावर शहारे आणतात, ते सगळं आठवणी आज असल्यामुळे बिहारच्या जनतेला पुन्हा एकदा अशा प्रकारच्या जंगलराजला सामोरं जावं लागू नये या भूमिकेतनं या ठिकाणी शांततेला आणि समृद्धीला आणि विकासाला मतदान केलं। हा त्या दुसरा त्याचा अर्थ आहे। तिसरा या सगळ्याचा आणखीन एक अर्थ काढायचा असेल तर त्याच्यामध्ये राहुल गांधी पुन्हा एकदा, म्हणजे खरं म्हणजे किती वेळा असं म्हणायचा हा प्रश्न, पण पुन्हा एकदा आज कुणीतरी आकडेवारी पण शेअर केली, जवळपास हा त्यांचा 95वा पराभव आहे, शतकापासून अतिशय जवळचा। शेवटी विश्वास दिलेली आश्वासनं भारतीय जनता पार्टीने दिली होती, नितीश कुमारांच्या पक्षाने आमच्या युतीने दिली होती आणि महागठबंधननं पण दिली होती, पण शेवटी तो जी आश्वासनं दिली जातात ती आश्वासनं डिलिव्हर करण्याची, प्रूव्ह करण्याची, जनतेपर्यंत देण्याची क्षमता कोणात आहे याच्यावरती जेव्हा विश्वास जनतेने ठेवला ते सगळ्यात महत्त्वाचं असतं। आणि त्या पार्श्वभूमीवर एक मोदींचा आश्वासक, विश्वासू असा चेहरा, नितीश कुमारांचं गेल्या याच्यातलं कॉन्ट्रीब्युशन, या सगळ्या गोष्टीचा जनतेने लक्ष दिलं आणि त्या सगळ्या विषयामध्ये भारतीय जनता पार्टी आणि नितीश कुमारांच्या पक्षाला घवघवीत भरभरून यश दिलं। आणखीन एक मुद्दा आणि मग थांबतो, या सगळ्या याच्यामध्ये लक्षात घेतलं पाहिजे, आत्ता या देशातली जनता स्थिरतेला महत्त्व देते। जे मधल्या 20-22 वर्षापूर्वी आपण एक अस्थिरतेचं दशक आपण बघितलं, मग लोकसभा, विधानसभा साधारण सगळ्या अस्थिर होत होत्या, हंग सगळे यायच्या, त्यातून आता जनता जी आहे ती पूर्णपणे भरभराट, म्हणजे पूर्ण एका पक्षाला भरभरून मतदान देते आणि एक स्थिरतेकडे देते, विकास कोण करू शकतं याच्याकडे ती मतदान करते। हे आजच्या निवडणुकीचे साधारणतः जे 3-4 टेकअवेत ते आपण म्हटले पाहिजेत। जी, जयंत मांडकरजी, आता बिहारमधील विजयाची काही कारणं केशव उपाध्यायांनी सांगितलेली आहेत, सर्व तुम्हाला पटतात? बिलकुल नाही, एकही पटत नाही। मी सकाळपासून, अगदी सकाळी 7 वाजल्यापासून या चर्चेमध्ये विविध ठिकाणी आहे आणि आत्तापर्यंत किमान 3-4-5 प्रवक्त्यांचं मी ऐकलेलं आहे नरेशन। मी प्रत्येकाकडून एका वाक्याची अपेक्षा व्यक्त करत होतो की आम्हाला मिळालेला विजय, शेवटी आपण पत्रकार आहोत, पहिल्या एका वाक्यात बोलता येतं, एका वाक्यात प्रश्नही संपवता येतात। मला इथे कुठलाही अभ्यासवर्ग करायचा नाही किंवा अभ्यासवर्ग कोणाला भाषणही द्यायचं नाही। हा मिळालेला विजय केवळ 10,000 रुपये प्रत्येक दलित किंवा फायनान्शियली वीक असलेल्या कुटुंबातील महिलेच्या नावानी देणं आणि जी 10,000ची रक्कम पुढील 2 वर्षात 2 लाखापर्यंत सुद्धा जाऊ शकते जर तुम्ही बिझनेस केला तर। आणि ही 10,000ची रक्कम नॉन रिफंडेबल, म्हणजे महाराष्ट्रात जिथे 12,000 पुरुषांनी लाडकी बहीण या योजनेचा फायदा घेतला, तिथे बिहारमध्ये जिथे क्राईम रेट किती आहे, काय आहे, मला कोणत्याही राज्याला काही सांगायचं ते पण सर्व विदित आहे, तिथे किती लोकांनी याचा फायदा घेतलेला असेल। 1.5 कोटी लोकांना, 1.5 कोटी महिलांना या योजनेद्वारे प्रत्येकी 10,000 रुपये दिले गेले, असं माझ्या माहितीप्रमाणे 5 ऑक्टोबरला खुद्द नितीश कुमार यांनी सांगितलं। एक प्रकारे मध्य प्रदेशात जी लाडली बहना होती, शिवराज सिंग चौहान यांच्या डोक्यातून आलेली ती कल्पना, ती इम्प्लिमेंट झाली आणि त्याचा फायदा झाला, ती लाडली बहना इथे लाडकी बहीण झाली। आपल्याकडे सुद्धा किती प्रमाणात दिल्या गेलं, त्याचा किती ठिकाणी त्याचा मिसयूज झालेला आहे, त्याच्यानंतर छगन भुजबळांच्या पासून अगदी अदिती तटकरे यांच्यापर्यंत सर्वांनी आता दिलेले पैसे आम्ही वापस घेऊ शकत नाही पण पुढे देणार नाही, हे काय आहे? ही एक प्रकारे निवडणुकीच्या आधी वाटण्यात आलेले पैसे नाहीत का, ज्याला सरळ शब्दात आम्हाला मतं द्या, त्याच्या बदल्यात आम्ही तुम्हाला पैसे देतो, आणि या घटनेचं जर का डिस्क्रिप्शन केलं तर त्याला एक प्रकारे मतांसाठी दिलेली लाच म्हणता येणार नाही का? ठीक आहे, याच्यावर उत्तर घेऊया। उपाध्यजी, माइंडकर यांनी आता हा घेतलेला आक्षेप तुम्ही कसा खोडून काढाल?
असं आहे की ज्यांना काही पाहायचंच नाही आहे त्यांच्याकडून त्यांना उत्तर देण्यात तरी काय अर्थ, हा सगळा खरमाचा प्रश्न आहे. पण मी आता जनता ऐकते त्यांना, कारण माइंडकरांचंच माइंडसेट सेट आहे. माइंडकरांना मोदी विरोध हा नसनसत भरलेला आहे. त्यांच्या प्रत्येक डिबेटमधून तो वाहत असतो. त्यामुळे त्यांना काही उत्तर देण्यात वेळ घालण्यापेक्षा मी जनतेशी डायरेक्ट संवाद साधणे इच्छुक समजतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की या सगळ्या विषयामध्ये ज्याला 10,000 रुपयाची लाच वगैरे असं म्हणतात, खरं म्हणजे एक लक्षात घेतलं पाहिजे की या देशातला एक महिला जर स्वतःच्या पायावर उभी राहत असेल तर माइंडकरांवर डासतं का हो? म्हणजे इतकं जर एखाद्या महिलेला मदत होत असेल तर माइंडकरांच्या मनामधली पुरुषी वृत्ती जागृत का होते हो? तो मेल इगो जागृत का होतो? महिलेविरोधी मानसिकता जी आहे ती इथं आहे. या राज्यामधला, या देशातला जो एक सर्वसामान्य महिला, मग ती मध्य प्रदेशात असेल, महाराष्ट्रातली असेल, आणि त्या सगळ्या ह्याच्यातून ती जर स्वतः पायावर उभी राहत असेल, तिचा आत्मसन्मान तिला मिळत असेल, बिहारमधली एखादी महिला 10,000 रुपये घेऊन एखादा उद्योग सुरू करत असेल, मी असं म्हणत नाही सगळ्या महिला उद्योग सुरू करतील, पण त्यातल्या काही महिला जर पुढे येऊन जर उद्योग सुरू करणार असतील तर त्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांना इतका त्रास का व्हावा, इतकं आम्हाला त्रागा का करावासा वाटतो? खरं म्हणजे हा खरं तर आपल्या मनाला विचारायचा प्रश्न उत्तर आहे. उत्तर जनतेला द्यायची गरज नाही, तो आपल्या मनाला जरी खरं उत्तर देता आलं तरी खूप झालं. दुसरं त्यातलं असं आहे की शेवटी कुठल्याही योजनेचं वैशिष्ट्य काय असतं की समाजातला प्रत्येक घटक हा मोठा झाला पाहिजे, त्याचा विकास झाला पाहिजे, त्या शेवटच्या घटकाला थोडं वर आणता आला पाहिजे. यापूर्वी अशा गोष्टी झाल्या नाहीत का हो? यापूर्वी सुद्धा अनेक गोष्टी, काँग्रेसच्या कार्यकाळामध्ये सुद्धा अशा अनेक गोष्टी, त्यात तर विनोदाने सांगितलं जायचं की पंचवार्षिक योजना, एक रस्ता जाहीर केला तर पहिल्या पंचवार्षिक घोषणा व्हायची, पुढची 5 वर्षांनुसार घोषणेवर सरकार यायचं, दुसऱ्या 5 वर्षामध्ये तिथे खडी होऊन पडायची, तेवढ्या खडीवरती 5 वर्ष निघून जायची, तिसऱ्या 5 वर्षामध्ये तिथे रस्त्याचं माप तयार केलं जायचं. म्हणजे एका रस्ता तयार करतो या एका घोषणेपुढे 3-4 निवडणुका काँग्रेसवाले काढून घ्यायचे, प्रत्यक्षामध्ये जनतेच्या हातात काहीच यायचं नाही. या उलट या ठिकाणी जर एखाद्या जनतेचा स्तर काही ना काही निमित्ताने वाढत असेल, उंचावत असेल, आणि त्या राज्याला ते परवडणार असेल, ते राज्य त्या ठिकाणी काम करत असेल. चौथा त्यातला मुद्दा, अशा घोषणा प्रत्येक घरामध्ये, प्रत्येक घरात सरकारी नोकरी, हे आश्वासन, हे प्रॅक्टिकल आश्वासन आहे का? हे आश्वासन महागठबंधनकडून दिलं गेलं होतं, प्रशांत किशोरकडून पण अशीच आश्वासन दिली गेली होती. प्रश्न असा आहे की आश्वासनं देणं, ती आश्वासनं पूर्ण करण्याची क्षमता कुणात आहे हे सुद्धा जनता बघते, आणि म्हणून कोणती आश्वासनं विश्वास ठेवून त्यांनी आज महायुतीच्या पारड्यामध्ये, NDAच्या पारड्यामध्ये बिहारमध्ये मतदान केलं, ही वस्तुस्थिती आहे. दुसरं त्यातलं असं एक उदाहरण सहज मी देतो. 2004 मध्ये सुद्धा ज्यावेळी निवडणुका विधानसभेच्या होत्या त्यावेळी सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री होते, त्यांनी शून्य बिलं पाठवली होती शेतकऱ्यांना, आणि तो फोटो छापून आला, वीज बिल माफ, शून्य बिलं, आणि त्याच्यावरती काँग्रेस सरकार निवडून आलं, पुन्हा एकदा काँग्रेस निवडून आलं, शेतकऱ्यांनी भरभरून मतदान केलं, पण सरकार बदललं, आणि पहिला निर्णय, जे नवीन काँग्रेस सरकार आलं, पहिला निर्णय असा झाला की तो जो शून्य बिलाचा निर्णय होता तो बदलला गेला. म्हणजे कथनी आणि करणीतला फरक इथं आहे. या उलट जे आम्ही आश्वासन पूर्वी दिलं होतं लाडली बहिणाचं, ते आजही आमचं सुरू आहे. त्यावेळीच असा प्रचार झाला, बघा निवडणुका झाल्या की बंद होणार, पण असं झालं नाही. त्यामुळे मुळामध्ये असं आहे की या राज्यातल्या, देशातल्या महिला जर आपल्या पायावरती उभे राहत असतील, त्यांना काही करायची इच्छा असेल, आणि त्याला जर सरकार मदत करत असेल, तर मला असं वाटतं त्याच्यामध्ये आक्षेप मांडण्याचं काही कारण नाही. महिला सुरक्षित होतीये, महिला स्वयंभू होतीये, महिला स्वतःच्या पायावर उभी राहतीये, तर याच्यामध्ये खरं म्हणजे इतरांना आक्षेप घेण्याचं कारण नाही. महिला विकसित होणं, त्यांचा विकास होणं गरजेचं आहे. मात्र निवडणुकांच्याच पार्श्वभूमीवर अकाउंटमध्ये पैसे पडतायत, हे याच्यावर तुम्ही काय उत्तर द्याल? नाही, मी सांगितलं की त्याचं उत्तर असं आहे की योजना, लोकहितार्थ योजना तयार करणं आणि त्याची अंमलबजावणी करणं, यासाठी जनतेने 5 वर्षाचं या देशामध्ये सरकार आहे. त्यामुळे 5 वर्षाचा पूर्ण कालावधीमध्ये प्रत्येक दिवस, आता असं आहे काँग्रेस आणि इतर पक्षांना ते कधी वाटतच नाही, पण असं आहे की प्रत्येक दिवस 5 वर्षातला हा जनतेच्या विकासाच्या योजना आखण्यासाठी दिलेला असतो, त्याची अंमलबजावणी करण्यासाठी दिलेला असतो. त्यामुळे ते आत्ताच का जाहीर केलं, मग ते पूर्वीच का जाहीर नाही केलं? मला असं वाटतं की हे प्रश्न आपण पुन्हा एकदा त्या महिलांवरती अन्याय करणार आहे. जी, मात्र केशवजी आणखीन एक प्रश्न, लाडकी बहिणी योजना, तुम्ही मगाशी म्हटलात की जर त्या राज्याला एखादी योजना परवडत असेल तर हरकत काय आहे, मात्र आता लाडकी बहिणी योजना महाराष्ट्राला परवडते?
मला सांगा तर परवडणार नाही असं कोणी सांगितलं राज्याने? सामाजिक न्याय विभागाचा बराच कोणी निधी म्हटलं? आणला इकडे. असं आहे की मुळामध्ये असं आहे की या सगळ्या ऐक्यू सांगीव बातम्या ज्या आहेत त्याच्या आधारावरती आपण बोलताय. राज्याच्या एकाही नेत्याने अशा प्रकारचं वक्तव्य केलं नाही, बरं. कुठल्याही मंत्र्यांचं केलं नाही. किंबहुना मुख्यमंत्र्यांनी हे सांगितलं की राज्यामध्ये राज्याची क्षमता या सगळ्या ह्याच्यामध्ये आम्ही ते व्यवस्थित देऊ पाहतोय, त्यामध्ये अडचण काही नाही. बरं. माइंडकरजी असं आहे, काहीतरी त्यांचे फर्म असे असतात की मी माइंडकरांच्या प्रश्नाला उत्तर न देता मी जनतेशी संवाद साधतो. काय शेवटी 11 वर्ष पत्रकारांशी न बोलता देश चालवणाऱ्या एका नेत्याच्या पक्षाचे तुम्ही प्रवक्ते आहात, त्यामुळे तुम्ही प्रश्नांना उत्तर देणारच नाही, तुम्ही जनतेशी संवाद साधणार, कारण प्रश्नांची उत्तरं द्यायचीच नसतात किंवा आमच्या भाषेत पंतप्रधान स्वतः आणि इतरही जण या अशा डायरेक्ट प्रश्नांना घाबरतात म्हणून ते टाळतात का? जाऊ दे, हा प्रश्न आपण सोडून देऊया. वेळ ज्याला तुम्ही आम्हाला 5 वर्ष दिली आहेत, 5 वर्षात आम्हाला वाटेल तेव्हा आम्ही देऊ, याचा अर्थ कुठेतरी चित्रपटात किंवा टीव्हीवर वगैरे ज्या पद्धतीच्या गोष्टी आम्ही पाहतो तसं आहे की एक बार हम चुन के आ गए, अब 5 साल तक काम नहीं किया तो भी चलता, इलेक्शन के पहले हम कुछ ना कुछ अनाउंस कर देंगे. आणि लागोपाठ 3 वेळेला अगदी हाच प्रकार घडलेला आहे आणि 3ही राज्य तुम्ही जिंकलेली आहेत. लागोपाठ 3 ठिकाणी काहीही न करता असं म्हणायचं आहे का? होय, मी म्हणू शकतो. तुम्ही फक्त आल्या त्याची वाट पाहत होता, इलेक्शन जवळ आलेलं आहे, फटाफट ही स्कीम अनाउन्स करायची. 12,000 पुरुष या लाडकी बहीण योजनेचे महाराष्ट्रात सापडले. इतक्या घिसाडघाईने, इतक्या मिसमॅनेज. मग आमच्या काळात झालं, तुमच्याही काळात झालं असेल. अहो, काँग्रेसच्या काळात कम्प्युटरायझेशन तेवढं झालेलं नसेल. आज तुमच्याकडे कॉम्प्युटरायझेशन आहे, तुम्ही हे चेक करू शकलेले नव्हते, याचं तुम्ही उत्तर देत नाही. किती कार्यकर्त्यांना दिलं याचं तुम्ही उत्तर देत नाही. तुम्ही डायरेक्ट 10,000 देऊन टाकता. आम्हाला काहीच वाटत नाही, अडाणी अंबानीलाही द्या आणि सगळ्यांना द्या, पण त्याच्या बदल्यात तुम्हाला काय मिळत आहे? तर तुम्हाला मिळत आहे लागोपाठ 3 राज्य मिळालेली आहेत आणि हे तुम्ही सहजगत्या टाळताय. मी विचारत, मी सांगतोय मगासपासून की सकाळपासून हे 5वे 6वे प्रवक्ते असतील, मी हा मुद्दा मांडत आहे. हा मुद्दा आपणहून कोणीही स्वीकारत नाहीये आणि मी माझा मुद्दा सोडत नाहीये. या 10,000मुळेच आज तुम्ही सत्तेवर आहात. जी माइंडकरजी थोडा वेळ थांबवते, माफ करा. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता कुठल्याही क्षणी दिल्लीतील भाजपाच्या मुख्य कार्यालयामध्ये पोहोचतील आणि तिथे संबोधित करणार आहेत. काही वेळापूर्वी आपण पाहिलं JP नड्डा हे पोहोचले होते आणि आता केंद्रीय गृहमंत्री भाजपाचे बडे नेते अमित शहा हे सुद्धा मुख्य कार्यालयामध्ये पोहोचलेत आणि थोड्याच वेळामध्ये आता पंतप्रधान नरेंद्र मोदी